नमस्कार. फूडोफाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची जी डिश आहे ती एकदम सोपी असणार आहे बनवायला. ती म्हणजे वन पॉट चिकन करी. एकाच भांड्यात तुम्ही सगळं काही बनवू शकता. म्हणजे वेगळा मसाला वाटायची गरज नाही, काहीही करायची गरज नाही आहे. हे जे चिकन आहे त्याच्यामध्ये मी मॅरिनेट करण्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, मूठभर कोथिंबीर, 1 चमचा जिरे ह्याची पेस्ट केली आणि ती चिकनला लावली आहे. त्याच्यासोबत हळद, मीठ आणि 1 चमचा दही ॲड केलेलं आहे आणि याला मॅरिनेट करत साधारण 1 तास ठेवलं होतं, जेणेकरून सगळा मसाला जो आहे तो चिकनमध्ये मुरला जावा. आता हे जे आहे ते मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे साईडला. आणि आता मी कढई घेतली आहे. कढईत तेल चांगलं गरम झालं की आपण 1 चमचा जिरे ॲड करायचे. जिरे तडतडायला लागले छान की आपण त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. आता ह्याच्यात आपण हळद ॲड करायची आहे आणि या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता हॉस्टेलमध्ये जेव्हा आपण राहतो ना तेव्हा आपल्याकडे एखादंच भांडं असतं आणि वाटण घाटण करायला काही ऑप्शन नसतो, म्हणून ही रेसिपी त्यांच्यासाठी एकदम उपयुक्त राहील. आता ह्याच्यामध्ये मी आपल्या घरातला कांदा लसूण मसाला ॲड केला आहे. प्रत्येकाच्या घरात साधारण वर्षाचा आपण बनवूनच ठेवतो, राईट. सो आपण हा मसाला मी इथे ॲड केलेला आहे. चवीनुसार आपण जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार ॲड करू शकतो. इथे मी 2 चमचे ॲड केला होता. आता या मसाल्याला सुद्धा आपण छान कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. एकदा कांदा छान परतला की आपण ह्याच्यात हे जे चिकन आहे मॅरिनेट करायला ठेवलेलं ते ॲड करायचं आहे पूर्ण आणि याला या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. चिकनला कसा सगळा मसाला व्यवस्थित आपण असं कोट करून घ्यायचा आहे परतत असताना. आणि याच्यात वरून आता एक्स्ट्रा काहीही ॲड करायची गरज नाही आहे. छान याला परतून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तसंच सोडायचं आहे. वरनं पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही आहे, कारण शिजायला लागल्यानंतर चिकनमध्ये आपोआपच पाणी सुटतं. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि चिकन साधारण जर तुम्ही आधी मॅरिनेट करून ठेवलं असेल ना तर एक 20 ते 25 मिनटामध्ये शिजून जातं. म्हणजे इवन कुकरला शिट्ट्या काढायची सुद्धा गरज पडत नाही. बघा, एकदम छान शिजलं आहे चिकन. आणि या मसाल्याला आपण छान परत व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. काहींना असं सुक्कं चिकन आवडतं, तर तुम्ही सुक्कं चिकन असं चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. पण जर चिकनचा रस्सा जर बनवायचा असेल प्रॉपर तर ह्याच्यामध्ये ना प्रमाणातच तुम्हाला आता ह्याच्यात साधारण अर्धा ग्लास एवढं पाणी मी भांड्यात एका सेपरेट गरम करून घेतलं आहे आणि ते गरम पाणी मी ह्याच्यात ॲड केलेलं आहे. गार पाणी ॲड केलं तर चव खराब होते आणि शिजण्याची जी प्रोसेस आहे ना ती बदलते. तर त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये गरमच पाणी ॲड करायचं आहे, चव बिघडू नसावी असं वाटत असेल तर. आणि आता ह्याच्यामध्ये वरनं कोथिंबीर ॲड करायची आणि आपला मस्त चिकनचा रस्सा तयार झालेला आहे की नाही. एकदम इझी रेसिपी, हॉस्टेलवरती राहणाऱ्यांसाठी किंवा आळशी लोकांसाठी कुणासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम झटपट बनणारी आहे. आणि मला तरी कधी कधी खूपच कंटाळा येतो वाटण घाटण करायचा. आणि मी सांगते खरंच, इंद्रायणी भातासोबत हा जो रस्सा आहे इतका छान लागला होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तसा चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा छान लागेल. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या जर कोणी मित्रमैत्रिणी असतील जे हॉस्टेलवरती राहत असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा. चलो, बाय बाय.